तर पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यानं नागरिकांची धाव आता थेट ईव्ही वाहनांकडे वळलेली आहे। इंधन दरवाढ, पंपावरील रांगा आणि टंचाईमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अचानक प्रचंड वाढलेली आहे। मात्र या वाढत्या मागणीमुळे नवीन संकटही समोर आलंय। महिनाभर आधी बुकिंग करूनही ग्राहकांना गाडी मिळत नाहीये। या सगळ्या आपण गोष्टी बघतोय, याचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आकाश सावंत यांनी बघूया। गेल्या महिन्याभरापासून तुम्ही अनेकदा बातम्यांच्या माध्यमातून पाहिलं असेल की पेट्रोल पंपावरती रांगाच रांगा लागल्याचं चित्र जे आहे तुम्हाला पाहायला मिळालं होतं। यानंतर जे आहे आता कुठंतरी ईव्ही वाहनांकडे ग्राहकांचा कल जो आहे तो बघायला मिळतोय। मी बीडच्या एका अशा शोरूममध्ये उभा आहे। हे शोरूम आपण बघू शकतात की या शोरूमवरती ईव्ही वाहनांच्या ज्या आहेत ते रांगा लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत होतं। मात्र आता ही परिस्थिती वेगळी, हे चित्र मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी एकच गाडी शिल्लक आहे। या ठिकाणी जे आहे ते ग्राहकांची लगबग असायची, उभ्या राहिलेल्या गाड्या आपल्याला नेहमी बघायला मिळायच्या। मात्र आता जे आहे की ईव्ही वाहनं जो उपलब्ध नसल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे। कर्मचारी देखील आपापली कामं करताना बघायला मिळत आहेत। माझ्यासोबत या मॅनेजर या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सर, परिस्थिती अशी आहे की आजच्या ह्या पेट्रोल आणि डिझेलच्या स्लॅग्समुळे जी मागणी आमच्याकडे वाढलेली आहे ती पुरवठा खूप कमी होत आहे कंपनीकडून। त्याच्यामुळे जो आमचा ह्या महिन्याचा जो बुकिंगचा रेट आहे तो 35 व्हेकलचा होता, पण ही मागणी जास्त वाढल्यामुळे कंपनीकडून पण प्रोडक्शन कमी झालं आहे। त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत फक्त 18 गाडीच कस्टमरला डिलिव्हरी देऊ शकलो आहोत। बाकीची डिलिव्हरीज आणखीन पेंडिंग आहेत। सर, हे कशामुळे उद्भवते? सर, हे मोस्ट ऑफ उद्भवण्याचं कारण तेच आहे की आता जे लोकांचा जो कल ईव्हीकडे जास्त वाढलेला आहे आणि जो आता जे आपलं युद्ध झालं आहे त्याचा इम्पॅक्ट झाल्यामुळे सर हा पूर्ण घटना होत आहे। 9 तारखेला बुकिंग केली, आज गाडी घरी येऊन जात आहे, कसा आनंद आहे, काय सांगा? उशीर लागतोय। स्वाभाविक उत्साह असतो नवीन गाडी खरेदी करायची आपल्याला। असं वाटतं की आपण गाडी बुक केली त्या दिवशीच आपल्याला मिळावी, पण सध्याच्या सगळ्या सिच्युएशनमुळं कदाचित आम्हाला वेळ लागला। 2 दिवसांपूर्वी फोन आला की तुमची गाडी आली आहे, तुम्ही न्यायला येऊ शकता। तर मी आज आलो आहे गाडी कलेक्ट करायला, डिलिव्हरी घेण्यासाठी। नक्कीच हे चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातलं आहे। एकीकडे तुम्ही पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा ज्या आहे पेट्रोल पंपावरती बघायला मिळाल्या होत्या, मात्र आता इलेक्ट्रॉनिक वाहनासाठी देखील जे आहे की बघायला मिळत आहे। शोरूमला एक महिन्याची वेटिंग जे आहे ते ग्राहकांना करावं लागत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।